नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा दिवस आहे दुसरा, तर आपण चाललो आज कुठं जायचं म्हणजे आपल्याला स्नो पार्कला जायचं आपल्याला आणि गो कार्टिंग करायला जायचं आहे। हा, आणि अजून बघू तिकडे कुठे बीच अजून लागतात, तुम्ही लोक बघू शकता बॅक। आणि मेन 3 गाड्या घेतल्यावर रेटवर, एक आहे ती एक आहे डॉन म्हणतात डॉन। तर जाऊ आपण आता। ती महेशने गाडी घेतली, ती रायदाची, ही राहुल लाटची का लायसन्स दे तू नको घालू ठीक आहे। लोक अच्छी के दिल में पप्पा रायदा कुठे जायचं आपण आता बसू रायदाच्या गाडीवर। सगळे निघालेत आता, आम्ही पण झाले आपल्या गाड्या तर निघाल्यात। रजित म्हणून दादा आहे, तो देत आपली तिकीट घेऊन चाललेल तिथं, पण तो थांबा मीच येतो तिकीट घेऊन। तर बघू तो इथे आता, त्याचा वेट करू इथं। तर आलो स्नो पार्कला आणि आपल्या पार्कला तर आत गेल्या बघू आपण काय सीन आहे। स्नो पार्कला आलो, तिकडे गाड्या वगैरे पार्क केलाय आम्ही। आता इथून एंट्री आतमध्ये झाला, तर बघू कसं काय आहे। पहिल्यांदाच आलो, एकदम बाहेर आल्यासारखी फिलिंग होते का नाही, बर्फ ओरिजिनल आहे की काय आहे तर दाखवतो। चला बघू, चला एकदम गोवा लुक बी केला, एकदम मस्त आहे राहुलला। तिकीट वगैरे घेतले, जाऊ बताओ ना कहाँ जाना है। तुम्ही कसा सूट होतोस, काय करत आहे, काय करत आहे? हा बुटावर काढावं लागणार इथं। बघा बुटा बघायचं संपाटा। आता इथे कपडे घालतो, कपडे बघूया लागतात, बर्फा येतात जावाचं। साईज भेटेल ना माझी? घातले ते पण घातले। मित्रांनो तयार झालो, कसकी एकदम बघा काय बॅग आहे। टाईट झालाय हो हो। हाफ तर आले ना, हाफ आले ना, हाफ दिले चला मित्रांनो, आता आपण आता बघूया गोव्यामध्ये बोलतात स्नो पार्क खरोखरचं बर्फ आहे की आर्टिफिशियल बघूया।
गरम गरम टोपी आणि गरम गरम ग्लव्स भेटले जातात आपल्याला. आत्ताच भट्टीतनं काढलेले ग्लव्स असे वाटते की भट्टीतून काढले 10 मिनिटं बुडला. चारच बोट आहेत माझ्या क्लबला 6 आहेत. मला वाटतं ऋतिक रोशनचा आहे. काय म्हणलं असं वाटतंय एकदम असं वाटतंय आलो पुढे आलो बाहेर. वाजता आज जाऊ भाऊ काय काय वर जात आहे. चाल एंट्री इथून आहे. सगळे एलियन चालले आहेत स्पेसशिप मध्ये. हे ढकल ढकल
जाऊ नको बोलतात, कधी नको मला जायचंय, अजून बाहेर जायचंय, पण ते काय ऐकतच नाही. तर याचे फॅन भेटले, ते फॅन याला सोडून नव्हते, आम्ही आलो बोलून आलो तिकडून. हे सगळे आपले साईडाचे आहेत बघा. बाय गाईज, बाय बाय बाय. हा चला बाय गाईज, बाय बाय. आपण आपलं फॅन होता, मागाशी मिठी मारली म्हणून त्याला. आपला सांभाळता काय ऐकतच नाही. अजून थांबत होतो. मित्रांनो आता बाहेर निघालो, काय करणार, अजून करायचं होतं एन्जॉय, पण टाइम कमी असं. परत आम्हाला जायचं, कुठे जायचं, जेवायला जाऊ, गोकार्टला जायचं, गोकार्टिंग करायला जायचंय. आणि आपली पोरं लवकरच जमली, सगळी बाहेर गेली. आम्ही तिघच फक्त थांबलो आम्ही, अजून माझ्या आलेच ती तिघच थांबलो. आणि बघू शकता इथं उभे आपली पोरं. आपल्याला बाहेर आलो आता, बघू काय प्लॅन आहे, जेवायचं काय करायचं. म्हणजे जेवू आणि गो कार्टिंग करायला जायचं आहे. त्यानंतर बाकीचे बीच करू, बागा बीच, कलिंगूट बीच. निघालो गाड्या, आम्ही सगळ्या गाड्या इकडे सेमच गोव्याला, सगळ्या गाड्या सेमच येतात. आम्ही दुसरं आमची गाडी कुठली, नंबर घेतलेला ना. ए राहुल, माझी गाडी कुठली, गाडी विसरलो माझी कुठली. सगळ्या गाड्या सेमच, बसूनच सगळीकडे भेटतात आपल्या गावात. हो रे, हा हेल्मेट काढला आपण समजू लगेच. त्यांच्या आहे, त्यांच्या पण आहे. टाटा बाय बाय करू, चला स्नो पार्कला. चला रे, असं वाटलं एक नंबर. पण शेवटला बर्फ खेळलो ना आपण, तुझी चुकी होती, तू बर्फ टाकायला तिकडे तिकडे. तुम्हाला बोलू बर्फ टाकू नका, तर स्टॅमिना राहिला असता. स्टॅमिना गेला, काय स्टॅमिना होय, तुम्हाला स्टॅमिना आहे. मित्रांनो गाडी बघू शकता, आमच्या गाड्या बघू शकता, एकदम पॉवर रेंजर्स गोवा फार्म्स. नॉर्मल असेल इथं. मित्रांनो जेवायला आलो, बघू काय काय आहे इथं जेवायला. अरे नॉर्मलच खावा, त्रास झालेला आहे सगळ्यांनाच. चल जेवून झालं मित्रांनो, आत्ताच एकच रोटी खाल्ली. का जास्त खात नाही प्रवासात. मित्रांनो आत्ताच जेवलो, 4:15 वाजलेत आणि आता बीचवर चाललो. आयला काय आजी पाहिजे गोवा रे, काय अजून गोवा आहे ना. दुकानात पेट्रोल भेटतंय, त्या अशा बाटल्या आपल्याकडं कुत्रं पालवला म्हणून लावतात दुकानामध्ये, आणि इकडे पेट्रोल राहतंय. तर आत्ताच गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलेत. आता जातोय कुठला एक नवीन बीच बघितलं आणि भारी बोलतात, तिकडे जातो आम्ही. मित्रांनो आता आपण अरंबोल बीचला आलोत, गाड्या बिया पार्क केल्यात. आता जाऊ एंट्री सॉलिड वाटते. जवळजवळ आपण किती आलो, 30 किलोमीटर आलो ना, 28 ते 30 आलो त्या स्नोफॉलचे. आता एंट्री बघा, एंट्री बघा, सनसेट भारी येईल तो.
सॉलिड एक नंबर वाटते. व्ह्यू आता तिथं ओपन पेस आहे, एक नंबरच. आणि वाट लागणार आहे. सगळ्या शूज बी घातले मस्त आम्ही आलो. मायाचं शूज वाट लागणार आहे बघा. तसं निघन ते पण वाट लागत. आता आरामोल बीचवर आलोत आम्ही. जाम लांब होता, गाड्या वगैरे केल्यात म्हणून जरा मजा वाटली. तर जाम हालत झाली असते. जवळजवळ 30 किलोमीटर तरी आलोत आम्ही लांब. 1 तास 1-1.5 तास लागला जायला. ट्रॅफिक नाही म्हणून काय नाही वाटलं, पण आलो आम्ही. आता मस्त फोटो वगैरे शूट करून घेतो. इथं बरं फोटो काढतायत. फोटो वगैरे काढून घेऊ मस्त. आणि मग बघू कालोखाडाच्या जायला लागलं तर घरी. पुढचा प्लॅन नंतर बघू. मित्रांनो तर फोटो वगैरे काढून झालं. आता चाललंय निघायचं प्लॅनिंग. तर बघू घरी जायचं आहे की पहिले. आता बागा बीच आणि कलिंगूड बीच राहिला आहे. बघू आता पहिले कुठं जायचं बघा. चार्जिंग पण आहे मोबाईलची. तर तुम्ही पॉवर बँक करून तर घेतली पूर्ण चार्ज, पण केबल त्याची घेतलीच नाही. आणि बोलते केबल पण लागते पॉवर चार्जिंगला. असं घालायचं आता आले 17%. आता बघू पहिले घरी जाऊ, चार्जिंग वगैरे फुल करू. आता कलिंगड आणि बागा बीचला जाऊ. हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे जय श्री कृष्ण.